1526, 1556 आणि 1761 म्हणजे पानिपतच्याच एका मैदानावर भारताच्या इतिहासाचे आणि सत्तेचे नशीब 3 वेगवेगळ्या शतकांमध्ये काठरले. बरोबर. असा काय आहे त्या मातीत की प्रत्येक वेळी युद्धाचा धुराळा तिथेच उडतो हा प्रश्न पडतोच. अगदी. आणि इतिहासाची ही पुनरावृत्ती नक्की का होते याच्या आज रंजक प्रवासात पोस्टल ज्ञान क्लासेसतर्फे या सखोल विश्लेषणाचा सत्रात सर्वांचं स्वागत आहे. होय. आणि आजचा आपला हा प्रवास अतिशय माहितीपूर्ण असणार आहे. नक्कीच. कारण आज आपण पोस्टल ज्ञान क्लासेसद्वारे पोस्ट ऑफिस विभागीय पदोन्नती परीक्षांच्या म्हणजे ज्याला आपण LDCE परीक्षा म्हणतो त्याच्या तयारीसाठी दिलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीवर सखोल चर्चा करणार आहोत. हो. आणि आजच्या या चर्चेचे मुख्य ध्येय काय आहे हे आपण सुरुवातीला स्पष्ट करूया. बरं. आपण आज भारताचा इतिहास, महत्त्वाच्या संस्था, महत्त्वाची पुस्तके आणि प्रमुख युद्धे यांची जी तथ्यात्मक आणि सांख्यिकीय माहिती आहे तिचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. हो. पण आपण फक्त तारखा आणि नावांची यादी वाचून दाखवणार नाही आहोत. त्यामागचा जो घटनाक्रम आहे, का आणि कसे हे समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. म्हणजे कोणत्याही प्रकारचा माहितीचा ओव्हरलोड होणार नाही. एक्झॅक्टली. आणि प्रत्येक मुद्दा क्रमाने उलगडणार असल्यामुळे LDC परीक्षेच्या दृष्टीने हे फॅक्ट्स पाठांतर करणे अत्यंत सोपे होईल. चला तर मग सुरुवात करूया. म्हणजे जेव्हा मी भारताचा आधुनिक इतिहासाकडे पाहते ना तेव्हा मला तो केवळ युद्धांचा नाही तर विचारांचा इतिहास वाटतो. विचारांचा इतिहास. हो. म्हणजे 1815 मधील राजा राममोहन रॉय यांची आत्मीय सभा आणि 1828च्या ब्रह्मसमाजापासून या वैचारिक क्रांतीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मला तर या सगळ्या संस्था म्हणजे 19व्या आणि 20व्या शतकातील वैचारिक स्टार्टअप्स वाटतात. अरे वा. वैचारिक स्टार्टअप्स ही अतिशय समर्पक उपमा आहे. हो ना. कारण पाहायला गेलं तर आजच्या स्टार्टअप्सप्रमाणेच त्या काळी या संस्थांनी समाजातील विशिष्ट समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. जसं की सतीप्रथा किंवा शिक्षणाचा अभाव. त्यांचा मुख्य प्रॉडक्ट होता सामाजिक सुधारणा. अगदी. आणि या शृंखलेत 1826चा हेनरी डेरेझिओ यांचा यंग बेंगॉल हा एक अतिशय आक्रमक आणि पुरोगामी विचारसरणीचा प्रयोग होता. त्यानंतर मग 1839 मध्ये देवेंद्रनाथ टागोरांनी तत्वबोधिनी सभा स्थापन केली, जिचा उद्देश भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार करणे हा होता. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिल्यास 1867 मध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी स्थापन केलेला प्रार्थना समाज आणि 1873चा ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधक समाज कसा विसरून चालेल. नक्कीच विसरून चालणारच नाही. समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या संस्थांनी खूप मोठी चळवळ उभी केली होती. अगदी बरोबर. आणि 1875 हे वर्ष तर या स्टार्टअप्सच्या जगात खूपच क्रांतिकारी ठरलं. ते कसं काय. कारण याच एका वर्षात स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला, ज्याने वेदांकडे परत चला हा नारा दिला. अच्छा. म्हणजे 1875 मध्येच. हो. आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर HP ब्लावात्स्की आणि कर्नल अल्कोट यांनी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. बापरे. म्हणजे एकाच वेळी देशात आणि परदेशात आध्यात्मिक आणि सामाजिक जागृतीची लाट आली होती तर. हो. आणि मला वाटतं 1897चे स्वामी विवेकानंदांचे रामकृष्ण मिशन देखील ह्या जागृतीचा एक भाग होते. अगदी बरोबर. पण ह्या झाल्या सामाजिक आणि धार्मिक संस्था. राजकीय संस्थांची स्थापना कशी सुरू झाली. जसे जशी राजकीय जाणीव वाढू लागली तसतशा राजकीय संस्था उभ्या राहिल्या. म्हणजे 1876 मध्ये आनंद मोहन बोस यांची इंडियन सोसायटी आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा भारत संघ स्थापन झाला. मग पुढे 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापन केली, जिचा उद्देश देशासाठी निष्काम कर्म करणारे सेवक तयार करणे हा होता. आणि इथे मला वाटतं एक महत्वाची राजकीय तटस्थतेची नोंद घेणं गरजेचं आहे. म्हणजे कसं. म्हणजे असं की इतिहासाच्या या पानांवरून जाताना 1906 मध्ये सलीमुल्ला खान यांनी स्थापन केलेली मुस्लिम लीग असो किंवा 1915 मध्ये मदन मोहन मालविया यांनी स्थापन केलेली हिंदू महासभा असो, या संस्थांचा उल्लेख करताना आपण कोणत्याही विचारधारेचं समर्थन किंवा विरोध करत नाही आहोत. हा केवळ ऐतिहासिक तथ्यांचा वस्तुनिष्ठ अभ्यास आहे जो LDC परीक्षेच्या दृष्टीने अनिवार्य आहे. अगदी योग्य मुद्दा मांडलात. इतिहासाचे विद्यार्थी म्हणून आपण याकडे पूर्णपणे तटस्थ दृष्टिकोनातून पाहत आहोत. बरोबर. आणि या राजकीय वातावरणात पुढे अनेक प्रवाह आले, जसं की 1916ची ॲनी बेसंट आणि टिळकांची होम रूल लीग.
जिने स्वशासनाची मागणी केली. हां मग 1919चे अली बंधूंचे खिलाफत आंदोलन हां आणि 1923 मध्ये जेव्हा गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले तेव्हा मोतीलाल नेहरूंनी स्वराज्य पार्टीची स्थापना करून कायदेमंडळात प्रवेश करण्याचा मार्ग निवडला. आणि या प्रवासात अनेक वेगळ्या वाटाही होत्या. जसे की 1930चे अब्दुल गफ्फार खान यांचे खुदाई खिदमतगार, ज्यांना आपण सरहद्द गांधी म्हणूनही ओळखतो. बरोबर. 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडून स्वतःचा फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केला आणि 1942 मध्ये रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद फौजची कमान उभारली. हो, आणि या मुख्य प्रवाहाव्यतिरिक्त काही संस्था अशा आहेत ज्या परीक्षेत वारंवार विचारल्या जातात. कोणत्या? जसे की 1784ची विल्यम जोन्स यांची एशियाटिक सोसायटी, जिने प्राचीन भारतीय साहित्याचा इंग्रजीत अनुवाद सुरू केला. मग 1912ची रवींद्रनाथ टागोरांची विश्वभारती, 1866चा देवेंद्रनाथ टागोरांचा आदिब्रह्म समाज. अच्छा. तसेच परदेशातून काम करणाऱ्या संस्थांमध्ये 1913ची लाला हरदयाल यांची गदर पार्टी आणि त्याआधी 1904 मध्ये बी.डी. सावरकरांनी स्थापन केलेले अभिनव भारत. म्हणजे थांबून विचार केला तर लक्षात येतं की या सर्व संस्थांची स्थापना ज्या विचारांतून झाली तेच विचार पुढे जाऊन पुस्तकांतून जतन केले गेले. अगदी खरंय. शब्दांमध्ये क्रांती घडवण्याची ताकद असते आणि म्हणूनच आपण आता ज्ञानाच्या वारसाकडे म्हणजेच भारतीय पुस्तके आणि त्यांच्या लेखकांकडे वळूया. नक्कीच. पण तत्पूर्वी मला एक प्रश्न विचारायचा आहे. कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलमपासून ते ए.पी.जे. अब्दुल कलामांच्या विंग्ज ऑफ फायरपर्यंतचा प्रवास पाहता ही पुस्तके केवळ साहित्य नसून तो त्या काळाचा आरसा आहे असे म्हणता येईल का? यात अजिबात शंका नाही. आपण प्राचीन काळापासून सुरुवात करूया. कौटिल्याचे अर्थशास्त्र हे केवळ पुस्तक नाही तर राज्य कसे चालवावे याचा तो एक परिपूर्ण ग्रंथ आहे. हो, तो तर एकदम क्लासिक आहे. आणि पाणिनींचे अष्टाध्यायी हे व्याकरणाचे पुस्तक गणिताच्या सूत्रांसारखे अचूक आहे. तसेच मेगस्थनीसच्या इंडिकामधून आपल्याला मौर्य काळातील भारताचे दर्शन घडते. आणि साहित्याच्या बाबतीत पाहायला गेलं तर कालिदासाची बरोबरी कुणीच करू शकत नाही. मेघदूत, कुमारसंभवम आणि अभिज्ञान शाकुंतलम ही त्यांची नाटके आणि काव्य जगप्रसिद्ध आहेत. अगदी बरोबर. आणि याशिवाय विशाखदत्ताचे मुद्राराक्षस, वात्सायनाचे कामसूत्र आणि कल्हणची राजतरंगिणी. राजतरंगिणीबद्दल असे म्हणतात की तो काश्मीरचा पहिला खरा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. हो, म्हणजे कल्हणने पहिल्यांदाच इतिहासाची नोंद अत्यंत शास्त्रीय पद्धतीने केली होती. बरोबर. याशिवाय बाणभट्टाने लिहिलेले हर्षचरित आणि कादंबरी, विष्णू शर्मा यांचे पंचतंत्र तर नीतिमत्तेचे धडे देणारे जगप्रसिद्ध पुस्तक आहे. अगदी लहानपणापासून आपण त्या कथा वाचत आलोय. हो ना. मग जयदेव यांचे गीत गोविंद, चंद्रबरदाई यांचे पृथ्वीराज रासो, नागसेन यांचे मिलिंद पन्हो. मिलिंद पन्हो म्हणजे इंडो ग्रीक राजा मेनांडर आणि बौद्ध भिक्खू नागसेन यांच्यातील प्रश्नोत्तरे आहेत ना? अगदी अचूक ओळखलं. तसेच अश्वघोषाचे बुद्धचरितम, नारायण पंडितांचे हितोपदेश आणि भौभूती यांचे मालती माधव हे सगळे प्राचीन ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा मोठा खजिनाच आहे. खरंच आहे. आणि मुघल आणि ऐतिहासिक काळातही लेखनाची ही परंपरा सुरूच होती नाही का? नक्कीच. तिथे खूप मोठी ग्रंथरचना झाली. फिल्दोसीचे शहानामा, अबुल फजलचे आईने अकबरी आणि अकबरनामा, खुद्द बाबराने आपले आत्मचरित्र बाबरनामा लिहिले, तर हुमायूनची बहीण गुलबदन बेगम हिने हुमायूनामा लिहिला. तसेच राजशेखर यांची काव्यमीमांसा आणि गोस्वामी तुलसीदास यांची विनय पत्रिका. बापरे, ही यादी खरोखरच मोठी आहे. आता आपण आधुनिक आणि स्वातंत्र्य काळातील साहित्याकडे वळणार आहोत, पण त्याआधी एक छोटी क्विज घेऊया. अरे वा, क्विज? हो, जे ऐकत आहेत त्यांच्यासाठी ही एक उजळणी ठरेल. तर सांगा पाहू, बम का दर्शन म्हणजे द फिलॉसॉफी ऑफ द बॉम्ब हे पुस्तक कोणी लिहिले? अतिशय रंजक प्रश्न आहे हा. बम का दर्शन हे पुस्तक भगवती चरण बोहराल यांनी लिहिलंय. एकदम बरोबर. क्रांतिकारकांच्या विचारधारेला शब्दबद्ध करणारे हे एक अत्यंत महत्वाचे दस्तावेज होते. अगदी. आणि आधुनिक काळात अनेक लेखकांनी समाजातील वास्तविकता मांडली, जसं की V.S. नायपॉल यांचे हाफ अ लाईफ, शोभा डे यांचे स्पीड पोस्ट, तसेच विभूषण बंदोपाध्याय यांचे पाठे पंचाली, ज्यावर पुढे सत्यजित रे यांनी महान चित्रपट बनवला, आणि R.K. नारायण यांचे मालगुडी डेज आणि गाईड. बरोबर. तसेच हिंदी साहित्यात मैथिली शरण गुप्ते यांचे भारत भारती आणि साकेत, महादेवी वर्मा यांचे यामा,
बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे वंदे मातरम आणि धर्मवीर भारती यांचे सूर्य का सातवा घोडा. स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांनीही मोठे लिखाण केले. महात्मा गांधींची 2 प्रसिद्ध पुस्तके यंग इंडिया आणि माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. आणि इथे ना परीक्षेच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणती? अरविंद घोष यांचं पुस्तक आहे लाईफ डिवाइन आणि शिवानंद यांचं पुस्तक आहे डिवाइन लाईफ. अरे हो, ही दोन्ही नावं खूप मिळती-जुळती आहेत. एक्झॅक्टली. त्यामुळे परीक्षेत गोंधळ उडू शकतो. हे LDCच्या विद्यार्थ्यांनी नक्की नोंदवून ठेवावे. हो, नक्कीच. तसेच जवाहरलाल नेहरूंचे भारत एक खोज म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि मेघनाथ देसाई यांचे रिडिस्कव्हरी ऑफ इंडिया. इंदिरा गांधींचे इटर्नल इंडिया आणि माय ट्रूथ. फाळणीच्या वेदना मांडणारे भीष्म साहाणी यांचे तमस, मौलाना अबुल कलाम आझाद यांचे इंडिया विन्स फ्रीडम आणि राजेंद्र प्रसाद यांचे इंडिया डिवायडेड. आणि रवींद्रनाथ टागोर यांचे गीतांजली आणि गोरा, दयानंद सरस्वती यांचे सत्यार्थ प्रकाश, मुंशी प्रेमचंद यांचे गोदान, गबन आणि कर्मभूमी. शेवटी आधुनिक काळातील महान व्यक्तिमत्व APJ अब्दुल कलाम यांचे विंग्स ऑफ फायर आणि इग्नायटेड माइंड्स, R व्यंकटरमण यांचे माय प्रेसिडेन्शियल इयर्स, विक्रम सेठ यांचे अ सुटेबल बॉय, नीरज C. चौधरी यांचे अ पॅसेज टू इंग्लंड आणि खुशवंत सिंग यांचे ट्रेन टू पाकिस्तान. हा, साहित्याचा प्रवास थक्क करणारा आहे. पण या पुस्तकांमधील शब्दांनी नुसते विचारच दिले नाहीत, तर क्रांतीची आगही पेटवली. अगदी बरोबर. आता या आगीतून निर्माण झालेल्या ऐतिहासिक घटनांच्या घटनाक्रमाकडे आपण वळूया. 1857 ते 1947 हा काळ म्हणजे भारतीय इतिहासाचा सर्वात धगधगता कालखंड. हो. पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की ह्या तारखा लक्षात कशा ठेवायच्या? जर आपण घटनांमागचा कार्यकारणभाव समजून घेतला ना, तर तारखा आपोआप लक्षात राहतात. म्हणजे कसं? जसे की 1857चा लढा हा केवळ काडतुसांच्या प्रकरणातून झाला नाही, तर तो अनेक दशकांचा असंतोषाचा स्फोट होता. हां. या लढ्याचे परिणाम इतके मोठे होते की लगेच 1858 मध्ये ब्रिटिश सम्राटाची घोषणा झाली, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपली आणि लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइसरॉय बनला. अच्छा, म्हणजे हे सगळं कनेक्टेड आहे. हो. मग 1859 मध्ये ब्रिटिशांना व्यपगत सिद्धांत मागे घ्यावा लागला, कारण त्यांना समजले होते की भारतीयांच्या भावनांची खेळणे महागात पडू शकते. बरोबर. 1881 मध्ये त्यांनी भारतावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी पहिली नियमित जनगणना सुरू केली आणि भारतीयांना आपला आवाज मांडण्यासाठी 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आणि 1893 हे वर्ष स्वामी विवेकानंदांच्या अमेरिका यात्रेसाठी ओळखले जाते, ज्याने भारताला जागतिक आध्यात्मिक नकाशावर आणले. पण त्यानंतरचं दशक राजकीयदृष्ट्या खूप अस्थिर होते ना? होय, खूपच. 1899 ते 1905 या काळात लॉर्ड कर्झनचा कार्यकाळ होता. त्याने फोडा आणि जोडा नीती वापरून 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. आणि या फाळणीमुळेच स्वदेशी आंदोलन उभे राहिले. अगदी बरोबर. याच वातावरणात 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि काँग्रेसने स्वराज्य हे आपलं ध्येय घोषित केले. पण स्वराज्याच्या मार्गावरून 1907 मध्ये काँग्रेसचे सुरत अधिवेशन झाले, जिथे जहाल आणि मवाळ असे 2 गट पडले. हो, आणि या असंतोषाला शांत करण्यासाठी ब्रिटिशांनी 1909 मध्ये मार्ले मिंटो सुधारणा आणल्या, ज्यात मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद होती. पुढे मग 1911 मध्ये दिल्ली दरबार भरला आणि वाढत्या विरोधामुळे बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्यानंतर 1915 मध्ये महात्मा गांधीजींचे भारतात आगमन झाले आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला एक नवीन दिशा मिळाली. हो, पण 1919 मध्ये ब्रिटिशांनी काळा कायदा आणला, रोलेट ॲक्ट. नो अपील, नो वकील, नो दलील असा हा कायदा होता. बापरे. याच्याच विरोधात लोक जालियनवाला बागेत जमले होते आणि दुर्दैवाने ते अमानुष हत्याकांड घडले. या घटनेने संपूर्ण देश हादरला आणि याच रागातून 1921-22 मध्ये असहकार आंदोलन सुरू झाले. पण चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक घटनेनंतर गांधीजींनी ते मागे घेतले. बरोबर. त्यानंतर 1927ला सायमन कमिशनची नियुक्ती झाली. त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता, त्यामुळे त्याचा तीव्र विरोध झाला. आणि त्याच्या उत्तरात भारतीयांनी 1928 मध्ये स्वतःचा नेहरू रिपोर्ट तयार केला. अगदी बरोबर. आणि इथून पुढे म्हणजेच 1930च्या दशकानंतर राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला. याचं कारण म्हणजे जागतिक महामंदी आणि ब्रिटिशांवर येणारा दबाव.
1929-30च्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी झाली. लगेच सविनय अवज्ञा आंदोलन, दांडी मार्च आणि पहिले गोलमेज संमेलन झाले. आणि मग 1931-32 मध्ये गांधी आयर्विन करार, दलितांच्या आरक्षणावरून झालेला पुणे करार आणि दुसरे व तिसरे गोलमेज संमेलन झाले. हो, या सगळ्या चर्चेतून 1935 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट लागू झाला, ज्याचा आजच्या आपल्या राज्यघटनेवर मोठा प्रभाव आहे. त्यानंतर 1940च्या दशकात दुसरे महायुद्ध सुरू होते आणि भारतातील परिस्थितीही टोकदार बनली होती. 1940 मध्ये मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी केली. 1942 मध्ये ब्रिटिशांनी क्रिप्स मिशन पाठवले, पण ते अयशस्वी ठरले आणि गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली. हो, आणि तिकडे 1943 मध्ये सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद फौजेची कमान हाती घेतली आणि लष्करी लढा उभारला. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतात आले आणि अंतरिम सरकार स्थापन झाले. आणि शेवटी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 1947 मध्ये माउंटबॅटन योजना आली व भारताला स्वातंत्र्य मिळाले. हा घटनाक्रम जर सलग पाहिला ना, तर एका घटनेतून दुसरी घटना कशी जन्म घेते हे स्पष्टपणे समजते. खरंच हे सगळं ऐकताना अंगावर काटा येतो. पण ह्या राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर भारताचा नकाशा ज्या युद्धांनी वारंवार बदलला, त्या रणांगणावरील इतिहासाकडे ही वळणं तितकंच महत्वाचे आहे. अगदी. मी सुरुवातीला जो पानिपतचा उल्लेख केला होता तो याच संदर्भात होता. होय. आपण सुरुवातीला प्राचीन युद्धांपासून सुरुवात करूया. 326 BCE मध्ये हायडेस्पीच युद्ध झालं, जिथे सिकंदर आणि पोरस आमने-सामने आले होते. अच्छा. त्यानंतर 261 BCE मधील सम्राट अशोकाचे कलिंग युद्ध. हे युद्ध एवढे भयंकर होते की त्यात झालेल्या रक्तपातामुळे अशोकाने युद्ध करणे कायमचे सोडून दिले आणि तो बौद्ध धर्माकडे वळला. आणि मध्ययुगीन काळात? मध्ययुगीन काळात 1014चे थानेश्वर युद्ध, 1991 आणि 1992 मध्ये तराईंचे पहिले आणि दुसरे युद्ध झाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्या युद्धात मोहम्मद गोरीला हरवले होते, पण दुसऱ्याच वर्षी गोरीने पूर्ण तयारीनिशी येऊन पृथ्वीराजचा पराभव केला. म्हणजे एका वर्षातच इतिहासाने कूस बदलली. हो, आणि त्यानंतर 1994चे चंदावरचे युद्ध. आता मला तुम्ही पानिपतच्या त्या मैदानाचे रहस्य सांगा. मुघल काळात तिथे एवढी युद्धे का झाली? कारण पानिपत हे दिल्लीच्या जवळ असलेले एक मोठे सपाट मैदान होते, जिथे उत्तरेकडून येणाऱ्या आक्रमकांना रोखणे सोयीस्कर होते. 1526चे पहिले पानिपत युद्ध, जे बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात झालं, ज्यातून मुघल सत्तेची स्थापना झाली. बरोबर. त्यानंतर बाबराने सलग युद्धे केली. 1527चे खानवा, 1528चे चंदेरी आणि 1529चे घागरा युद्ध. या 4 युद्धांनी मुघल पाय रोवले गेले. त्यानंतर हुमायूनचा काळ आला. 1539चे चौसा आणि 1540चे बिलग्राम किंवा कन्नौज युद्ध, जिथे शेरशाह सुरीने हुमायूनला पराभूत करून भारतातून पळून लावले. पण 1556 मध्ये अकबर आणि हेमू यांच्यात दुसरे पानिपत युद्ध झाले आणि मुघल सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली. दक्षिण भारतात 1565 मध्ये तालिकोटाचे युद्ध झाले, ज्याने विजयनगर साम्राज्याचा अंत केला, आणि 1576चे सुप्रसिद्ध हळदीघाटी युद्ध, जिथे अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात ऐतिहासिक संघर्ष झाला. आणि ब्रिटिश काळात तर युद्धांची पद्धतच बदलली ना. अगदी. ब्रिटिशांनी तलवारीपेक्षा मुत्सद्दीपणा जास्त वापरला. ते कसं? 1757चे प्लासी युद्ध हे त्यांनी लढून नाही, तर सिराजुद्दौलाच्या सेनापतीला मीर जाफरला लाच देऊन जिंकले. अच्छा. त्यानंतर 1759चे वेदरा युद्ध, ज्यात त्यांनी डचांना हरवले. 1760चे वॉन्डीवॉश युद्ध, ज्यात फ्रेंचांचा पराभव झाला. 1761चे तिसरे पानिपत युद्ध, ज्यात अहमद शाह अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला, ज्यामुळे ब्रिटिशांसाठी रस्ता आणखी मोकळा झाला. आणि शेवटी 1764चे बक्सर युद्ध, जे ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने लष्करी ताकदीवर जिंकले आणि बंगालवर पूर्ण ताबा मिळवला. बापरे. आणि या व्यतिरिक्त ब्रिटिशांनी संपूर्ण भारत गिळंकृत करण्यासाठी अनेक प्रादेशिक सत्तांसोबत युद्धे केली. अँग्लो मराठा युद्धे, अँग्लो मैसूर युद्धे, अँग्लो बर्मीज युद्धे, अँग्लो अफगाण युद्धे आणि अँग्लो शीख युद्धे. बरोबर. या सर्वांनी भारताचा नकाशा ब्रिटिशांच्या रंगात रंगवला. आणि शेवटी आधुनिक युगातील युद्धे, जी भारताच्या स्वातंत्र्यानंतर झाली. जसं की 1962चं युद्ध. हो, 1962चे भारत-चीन युद्ध आणि 1965, 1971 व 1999 मधील भारत-पाकिस्तान युद्ध.
या सर्व युद्धांनी भारताची आजची भौगोलिक आणि सामरिक स्थिती निश्चित केली आहे. हा संपूर्ण प्रवास खरोखरच थक्क करणारा होता. आणि इथे मला आवर्जून सांगावेसे वाटते की पोस्टल ज्ञान क्लासेसद्वारे दिल्या जाणाऱ्या या नोट्स LDC परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त म्हणजे व्हेरी युजफुल आहेत. हो, नक्कीच. जेव्हा आपण पुस्तकातून नुसते फॅक्ट्स वाचतो ना, तेव्हा ते डोक्यावरून जातात. पण अशा प्रकारे घटनांमागचा संदर्भ, का आणि कसे हे समजून घेतले की या नोट्सचा खरा फायदा होतो. होय, आणि LDCच्या परीक्षार्थ्यांनी या सखोल विश्लेषणाचा वापर करून आपल्या अभ्यासाची उजळणी करावी. तारखा आणि नावांना कथांच्या रूपात जोडले की लक्षात ठेवणं खूप सोपं जाते. अगदी बरोबर. आणि आजच्या या सत्राच्या शेवटी मला एक विचार सर्वांसमोर मांडायचा आहे. कोणता? आपण पाहिलं की इतिहासाने आजवर अनेक युद्धे पाहिली, अनेक पुस्तकांनी क्रांती घडवली. पण आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे AIच्या युगात भारताच्या पुढच्या इतिहासाचं पान कोणते तंत्रज्ञान, कोणतं डिजिटल पुस्तक किंवा कोणती घटना लिहील, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. खरंच हा खूपच गंभीर आणि रंजक विचार आहे. हो ना. तर पोस्टर ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टर ज्ञान क्लासेस. अभ्यास करत रहा आणि यशस्वी व्हा.